माझ्या लेकीच्या डोळ्यात आसवांचा समुद्र होता, पण आम्ही वाचू शकलो नाही. त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला. वैष्णवीचे वडील फुटफुटत बोलले. सासऱ्यांनी तिला स्पर्श केला होता. तिचं चारित्र्य माखलं, पण तिने आवाजसुद्धा नाही केला. ती फक्त आई होती. तिच्या लेकरासाठी जगायचा प्रयत्न करत होती. ती फक्त आत्महत्या नव्हती, ही हत्या होती तिच्या स्वप्नाची, तिच्या अस्तित्वाची. हा व्हिडिओ एका जिवंत, संवेदनशील सत्यकथेवर आधारित आहे. या सिक्वेलची सुरुवात वैष्णवी हगवणेच्या वडिलांच्या हुंदक्याने होते, जिथे त्याचं मन फुटून बोलतंय. माझी लेक वैष्णवी शांत स्वभावाची होती. लहानपणापासूनच ती फार काही मागत नव्हती. तिचं आयुष्य एकदम साधं, पण तिच्या डोळ्यात स्वप्न मोठी होती. लग्न ठरलं. आम्ही विचार केला आता तिला सुख मिळेल, पण आज माझ्या हातात तिचा फोटो आहे आणि मनात असंख्य प्रश्न आहेत. त्या रात्रीच्या सुरुवात वैष्णवीने तिच्या सासरी पाऊल टाकलं तेव्हा ती फक्त 23 वर्षांचीच होती. तिनं आपली नवी दुनिया साकारायची स्वप्न उराशी बाळगली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू, तिच्या डोळ्यामधली चमक आणि तिच्या मनात असलेली आईची माया हे सगळं घेऊन ती त्या घरात गेली होती. पण त्या घरात तिला आलं ते शशांकचं सावट, कुरकुरणारे शब्द आणि असह्य मानसिक छळ. सासरच्या घरात तिच्यावर संशय घेतला जाऊ लागला. कुणाशी बोलतेस? फोनवर कोण असतो? तू किती उशिराने घरी आलीस? तुझ्या चालण्यातच काहीतरी आहे. हे प्रश्न रोज तिच्या आत्म्याला वरबडत होते. तिच्या चारित्र्यावर घेतलेला संशय एकदा तिनं तिच्या पतीकडे आणि सासू-सासऱ्याकडे स्पष्ट सांगितलं होतं. एकदा तिने तिच्या पतीकडे आणि सासू-सासऱ्यांकडे स्पष्ट सांगितलं होतं, मी काही चुकत करत नाही. माझं मन माझ्या लेकरामध्ये आहे. पण कोणी ऐकलं नाही. उलट तिच्या चारित्र्याविषयी आरोप वाढतच गेले होते. सासऱ्यांच्या तिच्या वाईट नजरेने पाहणं, रात्री उगाच तिच्या खोलीत डोकावून तिच्या अंग स्पर्श करायचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी तिला हादरवून गेल्या. पण तिने गप्प राहणं पसंत केलं. मुलासाठी माझ्या लेकीला स्पर्श केलं गेलं, तिचं चारित्र्य माखलं गेलं, पण तिनं सहन केलं. तिच्या वडिलांचा आवाज त्यावेळी थरथरत होता. ती म्हणाली होती, मला बाबा, मी गप्प आहे कारण माझ्या लेकराला आईचं प्रेम हवं आहे. पण बाबा, माझ्यावर संशय घेतलेला त्यांनी माझ्या पवित्रेवर, मी मेल्यानंतर तरी लोक माझं खरं समजतील का? सासरच्या छळाने तिला संपवलं. दिवसागणिक तिचं आयुष्य बंदिस्त होत गेलं. तिला खाण्याच्या वेळ ठरलेला, बोलण्याचं बंधन, घराबाहेर जायला परवानगी नव्हती. आणि हो, तिच्यावर गुप्त कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवण्यात येत होतं. पतीने तिच्यावर दबाव टाकला आणि तिचं काही वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. तिचा सासरा तर रात्रीच्या वेळेस अश्लील वागणूक देत असे आणि जेव्हा तिनं विरोध केला तेव्हा तिला बिघडलेली मुलगी ठरवलं गेलं. तिला एकटं पाडण्यात आलं. तिच्या मैत्रिणी, तिचं माहेर आणि तिचं मूल हे सगळं तिला आठवत होतं. पण तिचं मन आता तुटायला लागलं होतं. रोज ती डायरीमध्ये लिहायची, मी चुकीची नाहीये. एक दिवस ती डायरी वाचली गेली आणि त्यावरूनही आरोप करण्यात आले की ती आशिकासारख्या गोष्टी लिहिते म्हणून. शेवटचा दिवस, त्या दिवशी सकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं. तिचं लेकरू तिच्या मांडीवर खेळत होतं. तिनं मुलाला मिठी मारली आणि शेवट एकच वाक्य लिहिलं, मी एक आई आहे आणि माझ्यावर जे झाले ते माझ्या लेकराला सांगू शकत नाही. पण माझं चारित्र्य माझ्यासारखंच शुद्ध आहे. ती गेली एक आवाज न करता, पण जगाला हादरवून गेली. ही फक्त आत्महत्या नव्हती, तर ही हत्या होती तिच्या आत्म्याची, तिच्या विश्वासाची, तिच्या ममतेची. तिनं कुणालाच दोष दिला नाही, पण तिच्या डोळ्यांनी सांगितलं, माझ्यावर अन्याय झाला आहे. पण तिच्या डोळ्याने सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला आहे. हे प्रकरण अजूनही उघडलं आहे.
तिच्या डायरीतली पाने अजूनही वाचली जात आहेत. पण समाजाने एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे. एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शंका घेणं म्हणजे तिच्या अस्तित्वावर थुंकणं गेलं. जर ही वैष्णवीची कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच वास्तववादी व संघर्षशील कहाण्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही आणणार आहोत तिच्या डायरीतली अज्ञात पाने आणि तिच्या वडिलांचा शेवटचा न्यायासाठीचा लढा. शेवटी एवढंच, तिचं नाव वैष्णवीने होतं, पण तिला देव नाही मिळाला. तिच्या न्यायासाठी आपण आवाज उठवूया. आई परत येईल ना बाबा? लेकराचा निरागस प्रश्न आणि वडिलांचं तुटलेलं मन. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं, माझा आवाज ऐक नका, पण माझं मरण समजून घ्या. हे चारित्र्य नाही, ही आई होती. तिचं महत्त्व हीच तिची ओळख होती. शब्द संपले, पण तिचं दुःख अजूनही बोलतंय. आता न्यायाची वेळ आहे. अन्यायाचा शेवट लोकांनीच पाहिला पाहिजे. वैष्णवीच्या डायरीतील अज्ञात पाने तो दिवस होता जेव्हा वडिलांच्या हाती तिची डायरी लागली होती. जुन्या चपलाच्या मागे ठेवलेली ती फाटकी वही पण तिच्या अंतःकरणाच्या प्रत्येक वेदनेनं भरलेली होती. पहिलं पान उघडलं. बाबा, मी आता बोलू शकत नाही, पण लिहिते आहे. कदाचित एक दिवस हे पान तुझ्या हाती पडेल. डोळ्यातून अश्रूचा धबधबा सुरू झाला. तिनं लिहिलं होतं. तिनं काय लिहिलं होतं पहा एकदा. मी आई आहे, पण माझा संसार संपूर्णच नव्हता. माझ्यावर संशय घेतला जातोय. माझा स्पर्शच गहाण समजला जातोय. मी हरत नाहीये बाबा. मी झगडते आहे लेकरासाठी. माझ्या सासऱ्यांचे डोळे माझं शरीर वरबाडत, माझा नवरा मला वापरत आणि शंका घेतो. मी कुठे जाऊ बाबा? सांगा ना. आई पण मलाच सावत्र समजलं जातंय. बाबा, मी चुकीची नाही, पण आता दमले आहे. तू फक्त माझ्या लेकराला नीट वाढव. त्याला आईची कमतरता भासू देऊ नको. पानावर लहानशा हाताने पडलेले पाण्याचे थेंब. ती डायरी एका दिवसाची नव्हती, दररोजच्या छळाची नोंदणी होती. एक पान लिहिलं होतं, आज रात्री सासऱ्यानं पुन्हा खोलीत यायचा प्रयत्न केला. मी दरवाजा लावला, नवऱ्याला सांगितलं, पण त्यानंच मला उलटं सुनावलं. म्हणाला, तुझाच खोटा नाटक आहे. त्या क्षणी तिचा आत्मा कापून निघाला होता. पण ती जगत राहिली फक्त मुलासाठी. आई गेली, पण लेकराला काय समजवायचं? 1 वर्षाचा मुलगा जेव्हा रडायला, तेव्हा आई म्हणायचा. तिच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी त्यानं तिला मिठी मारली होती. आई, उठ ना, बघ ना, मी आलोय. मी गप्प बसेन, तू रडू नको. त्या छोट्याशा वाक्याने हजारो लोकांची मनं ढळढळून निघाली. वडिलांच्या न्यायासाठी संघर्ष. वैष्णवीचे वडील बाळासाहेब हगवणे यांनी ठरवलं, मी माझ्या लेकासाठी लढेन. तिनं आयुष्य गमावलं, पण आता तिच्या आत्म्याला शांतता मिळालीच पाहिजे. हे पोलीस स्टेशनला गेले, डायरी सादर केली, व्हिडिओ पुरावे दिले, वैद्यकीय अहवाल घेतला आणि एकच आवाज दिला, ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे आणि तिची खुनी आहेत तिचे सासरेच. पोलिसांचा पहिला अहवाल गोंधळात टाकणारा होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटते. पुरावे तपासले जातील. पण समाजाने आवाज उठवला. सोशल मीडियावर प्रचंड संताप. जस्टिस फॉर वैष्णवी हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. शेवटचं पान, डायरीचं शेवटचं वाक्य. माझ्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांना सांगा, मी फक्त आई होते. माझं महत्त्व हेच माझं सत्य आहे.